नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत आंबट गोड अशी चिंच गुळाची चटणी। ही चटणी अशी बघू शकताय, अशी आपली झालेली आहे छान। तर आंबट गोड चटणीचं साहित्य बघू। 1 ग्लास पाणी आहे, आपण पाणी कमी जास्त ऍड करू शकतो। परत मी ह्या वाटीने घेतलेला आहे। 1 वाटी गूळ, 1 वाटी खजूर, अर्धी वाटी चिंच आहे, हे धने आहेत 1 चमचा, हिंग 1 चमचा छोटा, बडीशेप आहे आणि तेल आहे फोडणीला, अद्रक पावडर आहे सुकी, जिरा आहे 1 चमचा आणि कलर साठी आणि तिखट साठी म्हणून 1 चमचा मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार। तर सुरुवातीला आपण ह्या चिंच मधल्या बिया काढून टाकणार आहोत आणि थोडी स्वच्छ करून घ्यायची। शिवाय खजूर मधल्या पण बिया काढून टाकणार आहोत। कढई ठेवलेली आहे, आपण पाणी टाकूया। आपल्याला अजून थोडं पाणी ऍड करायला लागेल। 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आपण त्याच्यामध्ये चिंच घालून घेऊया। चिंच आणि खजूर सुद्धा आता टाकून घेऊया। आणि 5 ते 10 मिनिटं आपण स्लो गॅसवर ठेवणार आहोत। गॅस स्लो करायचा। पाच मिनिट आपण स्लो गॅसवर ठेवूया। मी हे झाकून ठेवलं होतं। आपलं झाकून ठेवलं की कसं वाफेने लवकर शिजून जातं। बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि छान शिजलेलं पण आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि थंड व्हायला ठेवूया। थंड झालं की मिक्सर मधून काढणार आहोत, मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आपलं हे आता थंड झालेलं आहे, पूर्ण थंड झालंय। आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। दोन भागामध्ये वाटून घेऊ। ह्याला लागलं तर आपण थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहोत कोमट। हे मिक्सर मधून आपण बारीकसं वाटून घेतलेलं आहे। आता एक भांडं घ्यायचं, ही चाळण ठेवली आणि आता हे त्याच्यात आपण गाळून घेणार आहोत। म्हणजे कसं ह्याच्यातलं थोडं मोठं किंवा चिंचेच्या त्या रेषा वगैरे असतात ते मग दाताखाली आलं की ते बरं नाही वाटत, म्हणून ते छानसं गाळून घ्यायचं। आणि आपल्याला हे घट्ट असल्यामुळे चमच्यानीच आपण असं दाबून घ्यायचं, म्हणजे आपली चटणी ही पातळ एकदम स्मूथ अशी छान होणार। हे असा आपला हा चोथा राहिलेला आहे एकदम। आणि मी थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकून, गरम पाणी टाकून हे सगळं काढून घेतलेलं आहे। तर हे असं झाली आपली पेस्ट, एकदम बारीक अशी स्मूथ एकदम। तर हे सुद्धा मी राहिलेला, हे सुद्धा आता मी फिरवून घेणार आहोत मिक्सरला वाटून घेते। असं गाळून घेतलेलं आहे। तर आता कढई ठेवलेली आहे, स्लो आहे। तेल टाकूया, एखादा चमचाभर तेल साधं जे आपण भाजीला वापरतो ते तेल।
तेल गरम झालेलं. आता आपण जिरा टाकूया त्याच्यात. जिरा पण छान कडकडलाय. तर आता हे मिक्सरमधून काढलेलं टाकून देऊया. थोडंसं पाणी ॲड करणार आहे, गरम पाणी. आपल्याला हवी तशी पातळ किंवा घट्ट करू शकता. तिखट टाकूया, लाल मिरची पावडर, धने, बडीशेप, हिंग आणि सुंठ पावडर. आता आपण याच्यात गूळ टाकणार आहोत. गूळ आपला वितळेपर्यंत आपण हलवत राहूया. स्लो गॅसवर आपल्याला 5 मिनिटं ठेवायची. इथं आपली चटणी स्लो गॅसवर बरोबर 5 मिनिटं झालेली आहे. गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि अशी झालेली आहे. थंड झाल्यावर परत थोडीशी अजून ती घट्ट होणार. त्याच्यावर आपण एक अर्धा चमचा साखर टाकणार आहोत. साखरेची सुद्धा एक वेगळी टेस्ट. आता या साखरेतलं त्याचं पाणी थोडंसं वितळून म्हणून 2 ते 3 मिनिटं परत ह्याला शिजवूया आणि आपण गॅस बंद करूया. 2 ते 3 मिनिटं शिजू द्या. अजून आपल्याला मीठ टाकायचे आणि शेवटी मीठ. साखर घातल्यानंतर इथं आपले 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. कारण साखरेचं ते पाणी झालेलं असतं ते, त्याच्यासाठी आपण ठेवला होता गॅस. आता गॅस बंद करूया कारण आपली चटणी खराब नको व्हायला. गॅस बंद करूया आणि ज्या वेळेला चटणी आपली थंड होईल त्यावेळेला आपण बाउलमध्ये काढून ठेवूया किंवा काचेच्या भरणीत भरून आपण ठेवायची. टिकते ती. तुम्ही ही चटणी कशावर समोसा वगैरे असं खाऊ शकतो. इथं आपली चटणी थंड झालेली आहे. आता काढून घेऊया. ही चटणी अशी बघू शकताय, अशी आपली झालेली आहे छान. इथं झाली आपली आंबट गोड अशी चिंच गुळाची चटणी. ही चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. ही चाट चटणी तुम्ही समोसा, ढोकळा वगैरे सगळ्यासाठी वापरू शकता. मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद.